नमस्कार स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम भक्त रक्षकाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणूस की जिवंत आहे की नाही. त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसामध्ये देव दिसेल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्कीच येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुम्ही मनापासून पसंत करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ राया आम्हाला सुखी ठेवा आणि समाधानी ठेवा. हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी. आणि मी अशी प्रार्थना करतो की सर्वांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभू दे. ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत, जेवढं गमवलंयस ना बाळा तू, त्यापेक्षाही जास्त मिळवणार आहे. फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तू संयम ठेवून काम कर. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि स्वामी, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. त्यासाठी स्वामी समर्था तुम्हाला पहिले तर मनापासून धन्यवाद. आणि स्वामी राया असेच आमच्या पाठीशी राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल बरं, मला सांगा तुम्ही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांना सर्व लोक आणि सर्व सृष्टी ही समान आहे, एवढं लक्षात ठेवा. सुख आणि दुःख आपल्या कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंताशी काहीही संबंध येत नाही. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही हसत असतो. म्हणून कधीही तुम्ही समाधानी राहिले तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुख मिळेल आणि समाधान आणि सुख मिळेल, एवढं लक्षात घ्या. नशिबाची साथ नसेल ना तरी चालेल मित्रांनो, पण स्वामींचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे आणि त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकू. म्हणून तुमच्या पाठीवर स्वामींचा हात असावा ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी तुझ्या राहीन. कुठेही जा, तेथेही मी तुला दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्यही मीच करीन. आणि असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर नक्कीच करावं, कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक अजिबात करणार नाहीत आणि करूही देणार नाहीत. म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, सर्व काही नीट होईल. आणि सर्वात मोठी गोष्ट हीच आहे की तुम्ही किती प्रमाणात आणि किती मनापासून विश्वास ठेवता त्यावर तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होऊ शकतील. अपेक्षा आणि समाधान जे असते ना, यात अंतर एवढेच आहे मित्रांनो. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात आणि आनंदात ठेवते, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनी समाधान हे कायम तुमच्या मनात राहू द्या. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला नक्कीच घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही ना तर अनुभवातून असेल, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेवढं जास्त काम करत असाल, तुम्हाला वाटत असेल मला याचा तेवढा फायदा होत नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास नका ठेवू, कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर हा नाचका निघत असतो. त्यामुळे तुम्ही बाहेर वर्तनावर कोणावरही विश्वास ठेवू नका. आंतरिक तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखूनच मग त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि हे वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते ना त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही तुमच्याकडे ते रडवते ना तुम्हाला त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते ना त्याला म्हणतात जीवन.
आणि ते असतं समाधानी जीवन. आणि जो व्यक्ती अगदी समाधानाने जीवन जगत असतो आणि आपली पावलोपावली स्वामींचं नाव घेत असतो, तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होते आणि त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळत असतो. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल ना, तर मदतीला नारायण आणि स्वामी कधीच येणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमचा व्यवहार अगदी काटेकोरपणे तुम्ही केला पाहिजे आणि कुणाला फसवलं नाही पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. म्हणून चांगल्या कामात नेहमी तुम्ही चांगलंच काम केलं पाहिजे आणि कधीही लोकांना तुम्ही हसवलं पाहिजे आणि त्यांची कामं अगदी चांगल्या रीतीने पार पाडली पाहिजेत. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असेल तेव्हा लोकांना जपायला नक्की शिका. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात बरं. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. म्हणून तुम्ही तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते की कोणावर तुम्ही विश्वास ठेवता आणि कोणावर नाही. म्हणून कदाचित तुम्ही विचार करूनच कोणावर पण विश्वास ठेवा बा, हे माझे म्हणणे आहे. जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणूनच स्वामी समर्था ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. आणि हे नाव असेच आमच्या ओठावर राहू दे आणि एवढी कृपा स्वामी राया तुम्ही आमच्यावर करा. देवाला हे कधीच सांगू नका मित्रांनो की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत आणि तुम्हाला ते सांभाळता येत नाहीत. ते अडचणींना तुम्ही एकच सांगायला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेत आणि मला घाबरण्याची अजिबात गरज नाही आणि स्वामीच माझं संरक्षण करतील आणि स्वामीच माझं रक्षण करतील. त्यासाठी तुम्ही असल्या छोट्या मोठ्या संकटांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना तर सांगून बघा. तुमचे मन किती हलके होईल ते तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमचे मन अगदी शांत होऊन जाईल. आणि स्वामींच्या जो सानिध्यात जातो आणि स्वामींच्या मठात जातो त्याला हे अनुभव आलाच असेल की मठात गेल्यावर माणसाला अगदी काहीच न म्हणता काहीच न करता एका ठिकाणी बसून राहावे. बघा, तुम्हाला एक शांत अनुभव येईल आणि एकदम शांत चित्त तुमचं मन होऊन जाईल आणि तुम्हाला देव स्वरूप कळेल आणि देवाचे दर्शन नक्कीच होईल. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, याच्यावर काहीच अवलंबून राहत नाही. यापेक्षा देवाकडे जेव्हा तुमची पाठ असते ना, तेव्हा तुम्ही कसे वागता आणि कोणासोबत कसे बोलता यावर खूप काही अवलंबून असते बरं. म्हणून देवाच्या पाठीमागे तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही करू शकतो, तर तसं अजिबात करू नका. देव सर्व काही बघत आहे आणि देवाकडे सर्व गोष्टींचा न्याय आहे. म्हणून तुम्ही देवाच्या पाठीमागे काही काम करत असणार किंवा काही बोलत असणार तर ते जपून बोला. देव सर्व काही बघत आहेत. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना, यावरून तुमची किंमत आणि तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या इमानदारीची किंमत अजिबात कधी जीवनात कळाली नाही. म्हणून सत्याचा विजय हा शेवटपर्यंत होत असतो. म्हणून तुम्ही सत्याच्या बाजूने चला आणि सत्य बोला आणि इमानदारीने राहा. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात जर तुम्हाला जिद्द, संयम आणि तुमच्याकडे ना प्रामाणिकपणा असेल ना मित्रांनो, तर आपले अस्तित्व कोणीच अजिबात संपू शकत नाही आणि कोणीच मिटवू शकत नाही. एवढे लक्षात घ्या. आपला विचार हाच आपल्या भविष्याचा चेहरा असतो आणि नकारात्मक विचार तुम्ही केला ना, तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि मग त्या अडचणींमध्ये आपल्याला भरपूर काही आपण शोधायला जाऊ. आणि सकारात्मक जर तुम्ही विचार केला ना, तर प्रत्येक अडचणींमध्ये तुम्हाला संधी दिसत जाईल आणि तुम्ही तसे कार्य करू लागाल. म्हणजे तुम्ही प्रत्येक अडचणीमध्ये संधी शोधायला हवी. आणि काही लोक संधीमध्ये पण काहीतरी कारण शोधत असतात. तसे अजिबात करू नये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आल्यावर नातं निभावणं प्रत्येकाला जमत नाही. कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन सुद्धा मारावं लागतं आणि दुखवावं लागतं. म्हणून स्वतःचं मन दुखवून तुम्ही कोणाला आनंद देत असाल तर यासारखी अप्रतिम आणि छान गोष्ट कोणतीच नाही. कारण तुम्ही तुमच्या जीवापेक्षा त्या व्यक्तीची जास्त काळजी घेतात. आणि हेच स्वामी समर्थ म्हणतात की निस्वार्थ भक्तीने माझी भक्ती करा आणि लोकांना तुम्ही मदत करा. निस्वार्थ प्रेमाने जर कराल आणि निस्वार्थ भक्ती कराल, निस्वार्थ मनाने मदत कराल,
तर मीही तुम्हाला निस्वार्थ मनाने सर्व काही देईल आणि सर्व काही तुम्हाला मिळवून देईल. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. म्हणून सर्व पुण्य जे तुम्ही करत आहेत ना, ते सर्वांना सांगत फिरू नये आणि सर्वांना तर अजिबात सांगू नये. म्हणून तुमचे पुण्य कमी होण्याची शक्यता दाट असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही एक काम केलं पाहिजे की तुम्ही कधीही तुम्हाला पुण्याविषयी कोणाला सांगू नये आणि मी एवढे केले, मी तेवढे केले असे बोलून सांगू नये. हे अजिबात स्वामींना आवडत नाही आणि स्वामी याचा तिरस्कार करतात. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही एवढं मात्र तुम्ही तुमच्या डोक्यात फिट करून घ्या. कारण तुमच्या कर्ता आणि करविता स्वतः ते ब्रह्मांड नायक आहेत आणि ते तुमच्या पाठीशी उभे आहेत. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. मग आपल्याला भिण्याची अजिबात गरज नाही. एवढंच लक्षात ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांचा नामजप करा. नक्की स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच. एवढं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते एकच ओळीत दिलाय आणि ती ओळ म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. न मिळालेल्या गोष्टीचा विचार करून आणि दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ना त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि असेच खरे आयुष्य तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि ज्याच्याकडे जे आहे त्यात तो समाधान मानून जर आयुष्य जगत असेल ना, तर त्याच्यासारखा सुखी माणूस या जगात कुठेही मिळणार नाही. आयुष्यात कधी निराश होऊ नका आणि जिथे दुःखाची गर्दी असते ना, तिथे थोड्या दूरवर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेलं असतं. म्हणून तुम्हाला जेवढं दुःख येईल ना त्यापेक्षा डबल तुम्हाला सुख येणार आहे आणि एवढी शाश्वती स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या सुखासाठीच तुम्ही आयुष्य जगायचं आहे आणि आयुष्य जगत असताना दुःख कितीही असो फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत, चांगले की वाईट, त्यावर आपलं हे सुख अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनामध्ये अगदी निर्मळ विचार ठेवा आणि प्रत्येकाशी चांगल्याने बोला. नक्कीच तुमचं चांगलं होईल. असेल नसेल कोणी, तू पंखात तुझ्या बाळा कायम भरारी ठेव, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. बदलेल तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव. नक्कीच तुझे सर्व दिवस बदलतील आणि तुला सर्व गोष्टी आम्ही मिळवून देऊ. स्वामी आपल्याला सांगत आहेत की नुकसान झालंय तर भविष्यात लाभ पण तुला नक्कीच होईल आणि फायदा होईल. आणि जर तुझा छळ झाला ना बाळा, तर पुढे जाऊन त्याचा हिशोब सुद्धा होईल. आमच्याकडे सर्वांचा हिशोब असतो. मग तुझ्यावर कोणी वाईट कर्म केले असतील तर नक्कीच मीही त्याला वाईट शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि व्याजासकट ते सर्व त्याच्याकडून वसूल करून घेईल. फक्त तू माझा भक्त आहेस तर त्या भक्ताला तुला फक्त एकच करायचंय, चांगली कर्म करा आणि माझी भक्ती करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मी मिळवून देईल. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव असोत ही स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी असेच आमच्या पाठीशी राहतील हे आम्हाला माहिती सुद्धा आहे. कारण स्वामी त्यांच्या भक्तांसाठी सर्व काही करतात. आणि फक्त तुम्ही स्वामींचे नाव फक्त मुखात जरी घेतले ना, तरी स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायची. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याची काय गमावलंय आणि त्याने काय तिकडं कमवलंय. म्हणून वाईट लोकांची संगत धरू नका आणि वाईट लोकांसोबत नक्कीच राहू नका. तुम्हालाही चांगले दिवस येतील आणि चांगले दिवस आल्यानंतर तुम्ही देवाला कधी विसरू नका. मोह नसावा पैशांचा, गर्व नसावा रूपाचा, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, पैशाने कधी गर्व करू नका आणि तुमच्याकडे जर सुंदरता असेल ना तरी गर्व करू नका. झोपडी का असे ना तिथे घास असावा अगदी सुखाचा आणि समाधानाचा, तरच जीवनाला तुमचा अर्थ आहे. नाहीतर सगळं तुमचं जीवन जे असतं ना ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही जर आता म्हणाल की मी नंतर सुखी राहील, आनंदी राहील, तसं कधी होत नाही. तुम्ही वर्तमानात किती सुखी आहात आणि समाधानी आहात यावर तुमचं सुख अवलंबून असतं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं आहे ना, त्या एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात नक्की शंका नाही. म्हणून त्या अश्रूंचा हिशोब देव घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत राहा आणि देवाचे नाम घेत राहा. स्वामी सर्व काही पाहून घेतील
आणि त्या वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माप्रमाणे शिक्षाही स्वामीच देतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची अजिबात गरज नाही. म्हणायला इमानदार सगळेच आहेत, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिळाली आणि तरीही त्याने इमानदारीला पसंती दिली. म्हणून तुमची इमानदारी यावरूनच ओळखली जाते. आणि तुम्ही आयुष्यात असे स्वामींसोबत जर इमानदार असाल आणि स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुम्हाला फळ देव देईलच आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे असेलच. बघा, तुम्हाला स्वामींचा अनुभव आला असेल की तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एखाद्या गाडीवर स्वामींचं चित्र दिसते आणि स्वामी श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले दिसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असेही लिहिलेले दिसते. मग स्वामी आपल्याला अप्रत्यक्ष आपल्याला दर्शन देत असतात आणि ते आपल्याला सांगत असतात, बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त मला विसरू नको, मीही तुला विसरणार नाही. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे. ती समजण्यासाठी स्वामी भक्तीतच असावं लागतं. जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीतही तुम्हाला ओळखू असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपली कर्म जितकी स्वच्छ असली तितके स्वामीही आपल्यावर कृपा करतात आणि आपल्यावर कृपाचा वर्षाव करतात. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः तुम्हीच तुमचं ठरवायचं असतं. देव तुम्हाला सांगायला येत नाही, देव तुमची परीक्षा घेत असतो. म्हणून या परीक्षेत पास व्हायचं आणि नक्कीच तुम्ही लढायचं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात ना तर संकटाला तुम्ही नक्कीच संपून टाकाल. म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे सारा. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी राहीलच, तू फक्त एक पाऊल पुढे तरी ठेवून बघ. नक्कीच मी 100 पावलं पुढे ठेवील. कोणी किती तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे बाळा, पण जर तू खरा असशील ना तर जो वर बसला आहे ना, जो ब्रह्मांड नायक आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि सर्वांचा हिशोबही ठेवतो. म्हणून तू व्याजासह सर्वांचं त्यांना परत द्यायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तू आपले चांगली कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नको. सर्व काही नीट होईल आणि समाधानी होईल. तुम्ही एकटे हात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच तुम्ही बाळगू नका आणि मनात ठेवू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. म्हणून एकट्याने लढायला शिका आणि एकट्याने जीवन जगायला शिका. तुम्हाला जीवनात भरपूर काही अडचणी येतील, त्यात तुम्हाला शिकायला मिळेल की आपण काय काय शिकलो आणि आपण स्वामींकडून काय काय शिकलो. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी अजिबात राहू शकत नाही आणि तो अजिबात सुखी होऊ शकत नाही. कारण त्याने दुसऱ्यांना दुःख दिले आहे आणि दुसऱ्यांना जे दुःख देतो त्याच्या वाटेला सुद्धा दुःखच येत असतं. एवढं खरं आहे. तू मन छोटं नको करूस बाळा. जिथे तुझ्या आपले तोडतील ना आणि तोंड फिरवतील ना तिथे मी तुझी साथ देईन असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींच्या अगदी चरणी तुम्ही पडून राहिले पाहिजे आणि स्वामींच्या हृदयात तुमच्यासाठी थोडीशी जागा केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नामस्मरण नक्कीच करावं लागेल. निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरात आणि दुसरं म्हणजे ते स्वामींच्या चरणात. म्हणून स्वामींकडे निस्वार्थ प्रेम आहे. तसेच तुम्ही निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा. तुम्हालाही स्वामी भरपूर काही देतील. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योग्य होण्यापेक्षा आहे ना मित्रांनो, कुणाच्या तरी उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. आणि तुमचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा ना तुमचा स्वभाव जर चांगला असला ना तर ते भरपूर महत्वाचं आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुमचा स्वभाव कसाही असो पण तुमचा जे वागण्याची रीत आहे आणि जी बोलण्याची चाल आहे ना ती समोरच्याची चांगलीच असली पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही दुसऱ्याचा चांगलाच विचार केला पाहिजे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि तो विश्वास जर तुम्ही ठामपणे ठेवला तर स्वामीही मागून बघत आहेत. ते म्हणतात, याला खूप विश्वास आहे, मी याची साथ नक्कीच देईन. आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल बाळा, तू फक्त एक पाऊल पुढे ठेव आणि तू लढ, मी आहे तुझ्या पाठीमागे. परिस्थिती ही सगळ्यात मोठी गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कुणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच आपल्याला समजू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. म्हणून ज्याला परिस्थितीचा अनुभव आहे त्या व्यक्तीला सर्व काही समजत असते आणि तो सर्व काही ऐकत असतो. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं परमेश्वर नक्कीच पाहून घेतील हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण
आत्मविश्वासाच असेल आणि आत्मविश्वासच तुम्हाला प्रत्येक क्षण भरवून देईल. म्हणून एक लक्षात घ्या की तुमच्यामध्ये तुम्ही किती विलीन होता आणि स्वामींच्या नामामध्ये तुम्ही किती विलीन होता हे खूप महत्त्वाचं आहे. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी ना तुम्हाला वाईट संकटातून आणि वाईट परिस्थितीतून जावेच लागते, मगच तुम्हाला सुख मिळत असते. म्हणून वाईट परिस्थिती ही थोड्या वेळासाठी असते आणि ती परिस्थिती तुम्ही ओलांडून बघा, तुम्हाला सुख नक्कीच मिळेल. मित्रांनो, न कळत तुमच्या समोर असा एक क्षण येईल बरं, ज्याची आशा तुम्ही सोडली होतीच ना, ते तुमचं स्वप्न अगदी खरं होऊन जाईल आणि निश्चित होऊन जाल तुम्ही, आणि तुम्हाला सर्व काही आनंद एका दिवसातच प्राप्त होईल. पण त्यासाठी तुम्ही स्वामींची भक्ती मनापासून केली पाहिजे आणि मनापासून सर्व गोष्टी स्वामींच्या तुम्ही केल्या पाहिजेत. कुणाचाही वाईट अवस्थेवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण तुम्हालाही कधीतरी वाईट अवस्था होतीच ना. जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो. म्हणून काहींना आपले दुःख लपवता येतात, काहींना नाही येत. म्हणून ते दुःख पाहून तुम्ही नाराज होऊ नका आणि त्यांच्यावर चिडू नका, कारण ते दुःख कधी तुम्हालाही आले होते, फक्त तुम्ही दाखवले नाही एवढेच. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना, तर भगवंताच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आणि भगवंत चमत्कार करतात आणि लीला करतात, त्यांचा अनुभवही तुम्हाला येत असतो. नामानेच अंतरंग अगदी शुद्ध आणि पवित्र होत असते. म्हणून नाम घेतलेच पाहिजे, हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात ना, त्यांनाच यश प्राप्त होते. म्हणून तुम्हाला जीवनात भरपूर काही अडथळे येतील, भरपूर काही संकट येतील, पण त्यांच्याकडे न बघता तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या संकटांशी लढ दिली पाहिजे. नक्कीच यश तुमच्या पदरात पडेल. आपल्याला जीव लावणारे आपल्याला मोठ्या नशिबाने मिळालेले आहेत आणि हे समजायला काहींना वेळही लागत नाही आणि काहींना ते आयुष्यभर समजतही नाही. म्हणून तुम्ही ते समजून घ्या आणि कोणते व्यक्ती आपल्याला जीव लावतात आणि कोणते व्यक्ती आपल्याला सोडून गेलेले आहेत याचा विचार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो, आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल मित्रांनो, पण आपलं हसणं बघून आहे ना कोणी दुःखी राहता कामा नये. म्हणून आपण कर्म नेहमी चांगली करा आणि कोणाला फसवून मोठं होऊ नका. नक्कीच सर्व लोक आनंदी होतील आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाल तेव्हा सर्व लोक तुम्हाला अभिनंदन सुद्धा देतील. तुम्ही जेवढं इतरांना द्याल ना, तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आणि कित्येक पटीने देव आणि स्वामी समर्थ तुम्हाला देतील. फक्त तुम्ही स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून चला आणि भरपूर काही मनापासून तुम्ही दान करा. नक्कीच तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी म्हणत आहेत, तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात आणि ती लोक बाहेर जाऊन आपली नामुष्की करत असतात आणि आपल्याविषयी बरंच काही लोकांना सांगत असतात. म्हणून अशी लोक पासून तुम्ही दूर राहिलं ते चांगलं आणि अशा लोकांपासून तुम्ही नक्कीच दुरावा केला पाहिजे. कौतुक किती करायचं तेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक नक्कीच करा, कारण अपमान हे कर्ज आहे आणि जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला शिक्षा मिळाली नाही तरी देव वरून बघत असतो. देव त्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याला शिक्षा देत असतो आणि म्हणत असतो, बाळा तू इथे चुकलास, त्याची ही शिक्षा. स्वामी भक्तांनो, या जगात सर्व गोष्टी तुम्हाला सापडतील, पण कधी स्वतःची चूक तुम्हाला सापडणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची चूक सापडेल ना, त्या दिवशीपासून आयुष्य तुमचं अगदी सोन्यासारखं होऊन जाईल आणि अगदी बदलून जाईल. म्हणून तुमच्या चुका शोधायला शिका आणि तुमच्याकडून काय चुकले ते नक्कीच तुम्ही एकदा विचार करून बघा. सदैव समाधानी राहा, कारण सुखाची इच्छा नवीन दुःखांना जन्म देत असते. म्हणून तुमच्याकडे सुखाची इच्छा असेल तर तुम्हाला दुःख येतील, पण सुखही एक दिवशी नक्कीच येईल. काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती आपली वाचवावी ना यासाठी स्वतःची किंमत देखील ते गमावत असतात. आणि अशी लोक आपण मिळवायची आहेत, कारण ते त्यांच्यासाठी कमी आणि आपल्यासाठी जास्त जगत असतात. आणि अशा माणसांची किंमत करणे आपला धर्म आहे आणि आपलं कर्तव्य आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य कधीच तुम्ही मित्रांनो पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. नक्कीच तुम्हाला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कुटुंब वाटून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे.
घराचं घरपण नक्कीच टिकून राहील आणि घरात सर्वजण एकजुटीने राहतील. म्हणून अगदी प्रेमाने सर्वांशी बोललं पाहिजे आणि अगदी प्रेमाने वागलं पाहिजे. कुणी भावाने कार घेतली तर आपण जळू नये, आपणही प्रयत्न करावे आणि आपणही तशीच कार घ्यावी, असेच माझे म्हणणे आहे. जळल्याने काही होत नाही, फक्त द्वेष निर्माण होतो. जीवनात आपल्याच लोकांना फसवून कुठेही चुकीचं काम करणारी व्यक्ती आज जरी यशस्वी झाली तरी त्याचा येणारा काळ त्या सदैव दुःख दाखवणारा असतो, हे मात्र तेवढंच निश्चित आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीच लोकांना फसवू नका आणि लोकांची टिंगल करू नका आणि त्यांना गरीब म्हणू नका. कारण हे दिवस तुम्हीही पाहिलेत आणि कधीही फेरा पलटू शकतो आणि हे दिवस तुमच्यावर सुद्धा येऊ शकतात. कारण स्वामींची लीला अपरंपार आहे आणि ही लीला कुणाला आजपर्यंत समजलेली नाही. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार बरं. म्हणून तुम्ही पहिले जिवंत माणसांची तुम्ही काळजी घ्यायला शिका आणि माणुसकी जपायला शिका. कुठे कोणी पडलेला असेल त्याला उचलायला शिका आणि लोकांची काळजी नक्कीच तुम्ही घ्यायला शिका. सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर तुम्ही झाले पाहिजे, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके कधीच तुम्ही मूर्ख झाले नाही पाहिजे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मोठी गोडचूक कधीच करू नका. आणि एकदाच विश्वास ठेवा आणि विश्वासघात झाला तर मग कधीच परत तो व्यक्ती पहिलेसारखा राहत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर झाल्याशिवाय राहत नाही. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची तुम्हाला कला दोघांमध्येही असली नक्कीच पाहिजे. म्हणून संसार तुमचा सुखाचा व्हावा ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि जे व्यक्ती ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न लवकर व्हावे आणि सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय नक्कीच तुमच्या धावून येतो. म्हणून सुखात देखील त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे, नाहीतर नावं ठेवणारी लोक भरपूर आहेत आणि ती लोक त्यांचं काम अगदी चोखपणे करत असतात. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते ना मित्रांनो, की हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला घेत असतो. म्हणून असं कधीही करू नका. पाप जर माहीत आहे हे पाप आहे तर त्याला कधीच तुम्ही आत्मसात करू नका आणि त्याला कवटाळू नका. संकट टाळणं माणसाच्या हाती अजिबात नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून नक्कीच तुम्ही प्रेम भावनाने संकटाचा सामना करावा आणि स्वामींच्या वचनावर चालावं. नक्कीच तुमचं जीवन अगदी आनंदित होऊन जाईल. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्याला कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून यशस्वी जीवन जगायला शिका आणि तसे वागायला शिका. नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं अजिबात नसतं. फक्त तुम्ही तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल आणि इतरांबद्दल आदर अजिबात नसेल तर ती भक्ती होणे काही उपयोगाची नाही. त्यामुळे देवाला देव्हाऱ्यातून पूजण्यापेक्षा ना मनात पूजा. देव नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून आपण नामस्मरण करत असतो आणि भगवंताचे नाम आपल्या मुखात घेत असतो. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला साथ दिली आहे ना आणि तुमच्या संकट काळात ज्यांनी ज्यांनी तुमची काळजी घेतली आहे आणि निस्वार्थ प्रेम तुम्हाला दिलाय, त्याचं लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा आणि आनंदी होण्याचा अगदी प्रयत्न करत असाल ना, तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, कर्म हे फिरून येतं बरं आणि ते तुमच्यावरही येईल. आणि मग तेव्हा तुम्हाला कर्माचा फेरा कळेल आणि तुम्हालाही कळेल की असंही होऊ शकतं. तुम्हालाही तेच दुपटीने परत भेटेल. आणि तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. म्हणून कोणालाही तुमच्या आयुष्यात फसवू नका आणि त्याची बदनामी करू नका. स्वामींनी कधी मानलं नाही जाती आणि भेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचं कर्म श्रद्धा ठेवून जो करतो ना तो जीवनात यशस्वी होत असतो. सर्वात श्रेष्ठ भक्ती ही स्वामी त्यालाच मिळवून देतात ना ज्याच्याकडे मोक्ष आणि मुक्ती नक्कीच त्याला मिळते. आणि तो व्यक्ती या मानव जन्मातून अगदी मुक्त होऊन जातो आणि मग त्याला परम सुखाची प्राप्ती नक्कीच होत असते. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व अगदी ठीक होऊन जाईल आणि आपल्याला पाहिजे
तेच आपल्याला मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. फक्त काळजी करू नकोस बाळा, तुझ्या सोबत मी आहेच, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून संकट काळात स्वामींना हाक जरूर मारा. आणि संकट काळात जर तुम्ही स्वामींना हाक मारली तर प्रत्येक ठिकाणी स्वामी तुम्हाला दर्शन देतील. कुणाच्या मोबाईलच्या कव्हरवर, कुणाच्या दुकानावर नाव दिसेल, तर कुणाच्या दुकानावर फोटो दिसेल आणि कुणाच्या गाडीवर लिहिलेलं दिसेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं सगळीचकडे स्वामी आपल्याला दर्शन देऊ इच्छितात आणि दर्शनही देतात. फक्त तुमचे स्वामींवर निस्सीम भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे. नक्कीच स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, सुखी जीवन जगण्यासाठी स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि त्याचप्रमाणे एका पुस्तकातही तसं लिहिलेलं आहे की 80%चं रहस्य. जपानमध्ये नेहमी वापरली जाणारी म्हण म्हणजे हारा हाची बुक ही पंक्ती प्रत्येक जेवणाच्या आधी म्हटली जाते आणि याचा अर्थ आहे तुमचं पोट 80% भरेपर्यंत जेवा. आणि ही एक प्राचीन शिकवण आहे ज्यामध्ये पोट गच्च भरेपर्यंत न जेवण्याचा सल्ला दिलाय. आणि त्यामुळे ओकिनावा मधील लोक त्यांचं पोट 80% भरेपर्यंत जेवतात आणि ते कधीही पोट भरून जेवत नाहीत. त्यामुळे पचन करण्यासाठी लागणारी त्यांची ऊर्जा वाचते आणि विनाकारण वाढणाऱ्या ऑक्सिडेशन प्रक्रियेलाही आळा बसतो. अर्थात आपलं पोट 80% भरलं आहे की नाही हे समजण्यासाठी कोणतंही मोजमाप किंवा तंत्र नाही. या शिकवणीतून आपला एकच बोध घ्यायला हवा की जेव्हा आपल्याला पोट भरल्यासारखं जाणवायला लागेल तेव्हा जेवायचं थांबवा आणि थोडंसं प्रमाणाबाहेर जेवण, आवश्यकता नसतानाही केलेला नाश्ता, जेवणानंतरचा सफरचंदाचा ज्यूस, एखादा गोड पदार्थ आपल्याला काही वेळासाठी नक्कीच आनंद देतो. पण जर आपण या गोष्टी टाळू शकलो तर आपल्याला दीर्घकाळ आनंद मिळू शकतो. जेवण कशा प्रकारे वाढलं जातं हेही महत्वाचं आहे. जपानमधील लोक लहान लहान थाळ्यांमध्ये जेवण देतात आणि त्यामुळेच साहजिकच तिथले लोक कमी जेवतात. जपानमधील हॉटेलमधील जेवणाची थाळी एका विशिष्ट पद्धतीने दिली जाते आणि यामध्ये 4 लहान थाळ्या आणि एक त्यापेक्षा छोटीशी मोठी थाळी आणि अशा 5 थाळ्यांमध्ये दिले जाते. आणि जेव्हा तुम्ही एकदम 5 थाळ्या बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भरपूर जेवणार आहात. पण जेव्हा जेवण पूर्ण होतं तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही थोडंसं कमीच जेवला आहात आणि तुम्हाला भूक लागायला लागते. त्यामुळे कित्येक परदेशी लोकांची सुद्धा जपानमध्ये गेल्यावर वजन कमी होतात आणि ते लोक बारीक होतात. नुकत्याच ओकिनावामध्ये गेलेल्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झालं आहे की तिथले लोक रोज 1800 ते 1900 कॅलरीज अन्न घेतात, तर जगातील इतर लोक साधारणतः 2200 ते 33 कॅलरीज एवढंच अन्न घेतात. आणि अमेरिकेमध्ये बॉडी मास इंडेक्स 26 ते 27 असतो, तर ओकिनावामध्ये तो 18 ते 22 असतो. ओकिनावामधील लोकांची खाद्य संस्कृती उच्च आहे आणि ज्यामध्ये टोफू, गोट, बटाटे आणि आठवड्यातून 3दा मासे आणि रोज अगदी अंदाजे 30 ग्रॅम भाजी खातात. आणि पोषणाच्या प्रकारामध्ये आपण या 80% कोणकोणते खाद्य प्रकार येतात याचा सखोल उल्लेख केला आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्ही जर व्हेजिटेरियन खात असाल आणि तुम्ही अन्न ते ग्रहण करत नसाल आणि नॉनव्हेज खात नसाल तर नक्कीच तुम्हाला यामध्ये व्हेज सुद्धा उपलब्ध असेल आणि तेही तुम्ही नक्कीच खाऊ शकणार आहात आणि तेच तुम्ही खायला हवं आणि नॉनव्हेज टाळायला हवं. मोआई जीवनाशी जोडलेलं असणं. ओकिनावामध्ये समाजातील इतर लोकांशी आणि मित्रत्वाचे आणि सौजन्याचे संबंध प्रस्थापित करणं हा त्यांच्या संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. आणि मोआई म्हणजेच एका उद्देशाने एकत्र आलेल्या लोकांचा गट आहे आणि समाजातील कित्येक लोकांसाठी समाजसेवा करणंच त्यांचं इकिगाई असतो. आणि मोआईची संकल्पना फार पूर्वी आणि कठीण परिस्थितीमध्ये सुरू झाली होती आणि सुरुवातीला सर्व शेतकरी एकत्र मिळून ज्यांच्याकडे कमी धान्य पिकलं आहे त्याला मदत करायचे. आणि मोआईचे लोक मासिक वर्णन करतात आणि वर्गणी ठरवतात आणि ती जमा करतात. जेव्हा ते एकत्र भेटतात तेव्हा जेवण, चर्चासत्र आणि गो अँड शोगी, बुद्धिबळासारखा जपानी खेळ आहे आणि या किंवा अशा प्रकारचे त्यांच्या छंदांसाठी ते जमलेले पैसे वापरत असतात आणि ते आनंद निर्माण करत असतात. अशा प्रकारच्या छंदासाठी पैसे वापरून झाल्यावर ते पैसे उरतात आणि ते पैसे गटातील एका व्यक्तीला ज्याची निव्वळ आळीपाळीने केली जाते दिले जातात. आणि अशा प्रकारे
मोआईचे सदस्य असलेल्या लोकांच्या भावनिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारच्या गरजा पूर्ण होतात. आणि जर मोआई गटातील एखादा सदस्य आर्थिक अडचणीमध्ये असेल तर त्याला बचतीमधून काही पैसे उधारही दिले जातात आणि या सगळ्यांची व्यवस्थित नोंद केली जाते. आणि प्रत्येक जण वैयक्तिक जबाबदारी ओळखून आणि सामाजिक बांधिलकीतून प्रामाणिकपणे या संघाचा लाभ घेतो. आणि यामुळे प्रत्येकालाच एक प्रकारे सुरक्षित असल्याची भावना निर्माण होते आणि आपल्याला मदतीला पूर्ण संघ आहे या विचाराने ते तणावरहित आणि दीर्घायुषी जीवन जगतात. आणि आतापर्यंत आपण इकिगाईची मूलभूत माहिती घेतली आणि आता आपण आजच्या प्रगत समाजामध्ये लोक वेळेच्या आधीच वृद्ध का होतात हे समजून घेऊ आणि इकिगाईचा आपल्याला कसा फायदा होईल हेही तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. वय न वाढण्याचे रहस्य काय आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी या तुम्हाला आनंदी आणि दीर्घायुषी जीवन नक्कीच देतील आणि त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि त्या तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजेत असे माझे म्हणणे आहे. वय वाढण्याच्या पलीकडे आता गेल्या शतकांपासून आपण आपल्या आयुर्मानामध्ये दरवर्षी 0.3 वर्ष वाढवत आलो आहोत. आणि असा विचार करा की समजा आपल्याकडे असं तंत्रज्ञान असतं ज्यामुळे आपलं आयुर्मान दरवर्षी 1 वर्षाने वाढलं असतं, तर असं झालं तर आपण वय वाढण्याच्या गतीला मागे टाकून जीवशास्त्रांच्या सिद्धांताप्रमाणे अमर होऊन जाऊ. आणि भविष्याविषयी प्रचंड सकारात्मक असलेल्या रे कुर्जवेल आणि ओब्रेय द ग्रे यांना असं वाटतं की वेगावर मात करण्याची ही कला आता येत्या दशकांमध्ये साध्य करू. तर काही शास्त्रज्ञ असं म्हणतात की आपण यावर कधीच पूर्णपणे मात करू शकणार नाही. आपण तंत्रज्ञानामध्ये कितीही प्रगती केली तरी आपण आयुर्मान एका प्रमाणाच्या बाहेर कधीच वाढवू शकणार नाही. काही वैद्यकीय तज्ज्ञ असं मानतात की वयाच्या 120व्या वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी निर्माण होण्याची प्रक्रियाच बंद होते आणि सक्रिय मन, तरुण शरीर, स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ मन आणि ही प्राचीन मन खरंच खूप अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी आहे. आणि या म्हणीतून आपल्याला हेच समजतं की मन आणि शरीर हे दोन्हीही तितकेच नक्कीच महत्वाचे आहेत आणि या दोन्हींचं आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहे. आणि याचा अर्थ असा होतो की तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं राहणं हे अतिशय अयोग्य आहे आणि महत्वाचं आहे. आणि योग्यच तुम्हाला ठरवायचं आहे. उत्साही मन तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवतं आणि वय वाढल्याची चिन्हही कमी प्रमाणात दिसतात. ज्याप्रमाणे शारीरिक व्यायाम केला नाही तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर आणि उत्साहावर होतात, याचप्रमाणे मानसिक व्यायाम तुमच्यासाठी उपयुक्त ठरत असतो, म्हणून तो तुम्ही नक्कीच केला पाहिजे. अमरत्व आणि ससा. आता असा विचार करा की दूरवर कुठेतरी एक बोर्ड लावला आहे आणि ज्यावर एक आकडा लिहिला आहे आणि त्या आकड्या एवढं वय झाल्यावर तुमचा मृत्यू होणार आहे. तो बोर्ड तुमच्या भविष्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या बोर्डच्या दिशेने यात्रा करत दरवर्षी त्या बोर्डचे 1 वर्ष जवळ जात आहात आणि ज्यावेळी तुम्ही त्या बोर्ड पाशी पोहोचाल त्या वर्षी तुमचा मृत्यू होणार आहे. आणि आता असा विचार करा की एक ससा आहे ज्याने तो बोर्ड हातामध्ये धरला आणि तोही भविष्याच्या दिशेने यात्रा करायला लागला. आणि तुम्ही जेव्हा 1 वर्ष पुढे जाता तेव्हा तो ससाही अर्धा वर्ष पुढे जातो आणि कालांतराने तुम्ही त्या सशापर्यंत पोहोचाल आणि मृत्यू होईल. पण जर ससाही दरवर्षी 1 वर्ष पुढे जायला लागला तर काय होईल? त्याचा वेग दरवर्षाला 1 वर्षाचा असला तर मग तुम्ही कधीही सशापर्यंत पोहोचणार नाही आणि साहजिकच तुम्ही मरणारच नाही. ज्या वेगाने ससा भविष्यामध्ये चालत आहे ते म्हणजे आपलं तंत्रज्ञान. आणि जेवढं आपण तंत्रज्ञान विकसित करू आणि आपल्याला शरीराविषयी जास्त माहिती घेऊ तितका आपण सशाला जोरात पुढे पाठवू शकतो. अमरत्व म्हणजे काय तर आपण सशाला दरवर्षी 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने चालायला लावू आणि आपण कधीच त्याच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे अमर होऊन जाऊ. केला नाही तर त्यामुळे आपली न्यूरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत व्हायला लागेल आणि मग जी क्षमता आहे ती कमी होत जाते. आणि त्यामुळेच मेंदूला व्यायाम देणं अत्यंत गरजेचं आहे. मेंदूला आणि मनाला व्यायामाची गरज असतेच. आणि अशा ठामपणे सांगणारे न्यूरोलॉजिस्ट श्लोमो बेझनाईट असं म्हणतात की मेंदू कायम तल्लख आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्याला व्यायाम मिळालाच पाहिजे. आणि स्पॅनिश टेलिव्हिजनसाठी एडवर्ड पोन्सेट यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले होते की एखाद्यासाठी काय करणं चांगलं आहे
आणि त्याला काय करावंसं वाटतं यामध्ये कायम एक द्विधा मनस्थिती असते. त्यामुळे तणाव निर्माण होतो आणि विशेषतः वयस्कर लोकांना कायम तेच करावंसं वाटतं जे ते आत्तापर्यंत करत आलेले असतात. आणि खरं तर चूक त्यांचीही नाही, कारण मेंदूची कामं करायची पद्धतच अशी आहे की त्याला कोणत्याही प्रकारचे बदल करणं आवडत नाही आणि जे पूर्वी केलं आहे त्याचप्रमाणे पुढे जाणं आणि नवा विचार न करणं आवडतं. मग त्याचप्रमाणे आपण काम करत राहिल्यामुळे ती चांगलीही होतात आणि ती आपोआपही होतात. याचे कार्यक्षमतेमध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये कित्येक फायदेही असतात आणि त्यामुळे लोक दिनचर्या बदलण्यासाठी लगेच तयार होत नाही. एक लक्षात घ्या, त्यांना त्याच गोष्टी करत राहायला आवडतात आणि शृंखला तोडायची असेल ना तर मेंदूला कायम नवीन माहिती पुरवत राहायला हवी आणि नवीन माहिती मेंदूला आपल्याला सांगायला नक्कीच लागेल. जेव्हा मेंदूकडे काहीतरी नवीन माहिती येते तेव्हा मेंदू काहीतरी नवीन कनेक्शन निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो. म्हणून नेहमी काहीतरी नवीन करणं, बदलाला सामोरे जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठीच जरी थोडंसं अवघड वाटलं, ताणतणाव जाणवला तरी आपल्याला असमयतेतून व आरामसीमेतून बाहेर येणं आवश्यक आहे. आणि मेंदूला प्रशिक्षण दिल्याने काय काय फायदे होतात हे विज्ञानाने पुराव्यानिशी सिद्ध केलं आहे. आता कोलिन्स हेमिंग्वे आणि श्लोमो यांच्या मॅक्झिमम ब्रेन पॉवर चॅलेंजिंग द ब्रेन फॉर हेल्थ अँड विजडम या त्यांच्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मानसिक प्रशिक्षणाचा फायदा विविध स्तरावर होतो. ते असंही म्हणतात की तुम्ही जेव्हा कोणतंही काम पहिल्यांदा करायला जाता तेव्हा ते तुम्हाला कठीण वाटतं. ते पूर्ण करताना तुम्हाला बरेच कष्ट पडतात. पण जेव्हा तेच काम तुम्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आधीचं ट्रेनिंग काम करतं. त्यामुळे ते तुम्हाला जास्त कठीण अजिबात वाटत नाही. तुम्हाला वाटतं की ते फारच सोपं आहे. आणि खरं तर त्यावेळी हेच काम पहिल्या वेळेला करताना आलेला अनुभव आणि त्यावेळेला मिळालेलं प्रशिक्षण कामाला येतं. आणि त्यामुळे त्या माणसाचा काम व करतानाचा उत्साहही वाढतो आणि गुणवत्ताही वाढते. या सगळ्यांचा परिणाम असा होतो की ते काम पूर्ण केल्यामुळे त्या माणसाची स्वप्रतिमाही अधिक उंचावते. मानसिक व्यायामाचं हे उदाहरण फारच साधं वाटलेल, पण दुसऱ्यांबरोबर फक्त एखादा खेळ खेळल्यामुळे किंवा गप्पा गोष्टी केल्यामुळे मनामध्ये नवं चैतन्य निर्माण होतं आणि एकाकीपणामुळे येणारी निराशाही नक्कीच नाहीशी होत असते. म्हणून विशीमध्ये असतानाच आपले न्यूरॉन्स वयस्क व्हायला लागतात, पण बौद्धिक व्यायाम, उत्सुकता, जिज्ञासा आणि शिकण्याची इच्छा इत्यादी गोष्टींद्वारे या न्यूरॉनच्या वयस्क होण्याच्या प्रक्रियेची गती कमी करता नक्कीच येते. आणि अशा वेळेला मानसिक व्यायाम, नवीन गोष्टी जाणण्याची उत्सुकता आणि नवनवीन प्रसंगांना सामोरे जाणं, रोज काहीतरी नवीन शिकणं, खेळ खेळणं अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मानसिक व्यायाम होतो आणि साहजिकच वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. आणि त्याचबरोबर या कार्यांमधून मिळणारा सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साह आपल्याला अनेक फायदे देतो. तणाव आता दीर्घायुष्याला मारक आहे. काही लोक त्यांच्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतात आणि अभयाशांती असं सिद्ध झालं आहे की तणाव हे यामागचं मुख्य कारण आहे. आणि तणावामध्ये शरीराची झीज तर कोणत्याही कारणापेक्षा जास्त होते. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेस मॅनेजमेंट शरीराच्या अधपतनाची ही प्रक्रिया अभ्यासली आणि असा निष्कर्ष काढला की जास्तीत जास्त शारीरिक आजारांमुळे कारण तणावाचं आहे. आणि हिंडलबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरांनी यासाठी एक परीक्षण केलं. त्यामध्ये त्यांनी एका तरुण डॉक्टरांना मुलाखतीला पाठवलं आणि मुलाखत जास्त कठीण करण्यासाठी त्यांनी त्यांना 30 मिनिटं अवघड गणित सोडवायला सांगितली. 30 मिनिटांनंतर त्याने त्या डॉक्टरांच्या रक्ताची तपासणी केली तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरामध्ये कित्येक बदल घडले आणि ज्याप्रमाणे एखाद्याला आजार झाल्यावर नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, तीच प्रक्रिया त्यावेळी रक्तामध्ये घडली. पण समस्या ही आहे की या रोगप्रतिकारक पेशी फक्त रोगावरच हल्ला करत नाहीत, तर त्या चांगल्या पेशींवर हल्ला चढवून त्यांनाही नष्ट करतात. त्यामुळे अवेळी वृद्धत्व येतं. आता कॅलिफोर्नियामधील असंच एक परीक्षण केलं होतं. यामध्ये त्यांनी 39 अशा मात्यांच्या रक्तांची चाचणी केली आणि ज्या माता आपल्या मुलांना झालेल्या मोठ्या आजारामुळे तणावाखाली होत्या, त्याप्रमाणे निरोगी मुलांच्या त्या मातांची रक्ताची तुलनात्मक चाचणी केली आणि त्यातून त्यांना असं लक्षात आलं की तणाव
हा पेशींमधील टेलोमेरस या पेशींच्या रचनेवरतीच हल्ला करतो आणि त्यामुळे पेशींच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया मंदावते आणि पेशी वयस्क होतात. आणि या परीक्षणातून हे सिद्ध झालं आहे की जितका जास्त तणाव असेल तितका आपल्या पेशींवर नकारात्मक परिणाम नक्कीच होत असतो. मित्रांनो, तणाव कसा काम करतो? आजकाल लोक भयानक जीवन जगत आहेत आणि स्पर्धात्मक जगामध्येच जगत आहेत. अशा भयानक वेगवान अवस्थेमध्ये शरीराला समस्येचे किंवा धोक्याचे संकेत नक्कीच भेटत असतात आणि येत असतात आणि साहजिकच त्यावर प्रतिक्रिया म्हणून शरीर तणाव निर्माण करतं. तसं पाहिलं तर प्रतिक्रिया म्हणजेच तणाव उपयोगी आहे, कारण त्यामुळं आपल्याला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत होते आणि उत्क्रांतीच्या या प्रवासामध्ये अशा प्रकारच्या प्रतिसादामुळेच आपण कठीण परिस्थितीत टिकून राहू शकलो आणि समस्यांना बाहेर आलो. आणि जेव्हा आपल्या शरीराला धोक्याचे संकेत मिळतात तेव्हा आपला मेंदू पिट्युटरी ग्रंथींना सक्रिय करतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामधून हार्मोन्स तयार होतात आणि जे कोर्टिकोप्रिन निर्माण करतात आणि ते आपल्या नर्व्हस सिस्टीमद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं आणि त्यानंतर ॲड्रेनल ग्रंथींना संदेश जातो आणि मग ॲड्रेनलिन हे कोलेस्ट्रॉल निर्माण होतात आणि ॲड्रेनलिन आपल्या श्वासोच्छवासाची गती वाढवतात आणि नाडीचे ठोके वाढवतात. त्यामुळे आपले स्नायू सज्ज होतात आणि आता समोर जे मोठा धोका आहे त्यातून स्वतःचा बचाव करायचा आहे यासाठी शरीर तयार होतं. आणि त्याच वेळी कोर्टिसोल आपल्या शरीरामध्ये ब्लड ग्लुकोज आणि डोपामाइनचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे आपण चार्ज होतो आणि संकटाचा सामना करायला सज्ज होतो. तसं पाहिलं तर तणाव हा प्रमाणात असेल तरी प्रक्रिया आपल्याला बचावासाठी आणि संकटांवर मात करण्यासाठी अत्यंत आवश्यकच आहे. पण आज माणसाला ज्या प्रकारच्या तणावाला सातत्याने सामोरे जावं लागलं आहे तो तणाव मात्र खूप हानिकारक आहे आणि सततचा तो तणाव आपल्या शरीरावर घातक परिणाम करत असतो आणि नेहमीच तणावाखाली आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जगणं स्मरणशक्तीशी संबंधित असणाऱ्या मेंदूंच्या पेशींवरती परिणाम करतं आणि त्याचबरोबर सततच्या तणावामुळे निराशा येऊ नये आणि यासाठी ज्या प्रकारच्या हार्मोनची आवश्यकता असते त्याची निर्मितीही थांबते आणि त्याच्या शरीरावर होणारे इतर परिणाम म्हणजे चिडचिडेपणा, निद्रानाश, चिंता आणि उच्च रक्तदाब. आता अश्मयुगातील लोक कसे होते आणि आपले प्रगतशील लोक कसे आहेत ते आपण जाणून घेऊ. जास्त वेळ शांत असायचे, कायम व्यस्त आणि सतत कोणत्या ना कोणत्या समस्येसाठी सतर्कतेने वागणारे आहेत आणि असा डिफरन्स दोघांमध्ये आहे. आता पहिली लोक काही विशिष्ट घटनांमध्येच तणतणावात राहायचे आणि समस्या खऱ्या होत्या. खरंच जीवन मरणाचा प्रश्न असायचा. खरंच समोर आलेल्या समस्यांच्या वेळी कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलिनचा डोस शरीराला स्वस्थ करायचा. आता प्रगतशील लोकांमध्ये कायम ऑनलाईन जगणारे आणि सतत त्यांच्या फोनकडे बघत नोटिफिकेशनची वाट बघणारे, कित्येक वेळेला फक्त फोनमधील मेसेज किंवा एखादा ईमेल सुद्धा समस्येची घंटी वाटतो आणि सततच्या आणि कमी प्रमाणात होणाऱ्या कोर्टिसोलच्या प्रभावामुळे शरीराला हानिकारक आणि भयानक आजारांना आमंत्रण येते आणि मग त्यांना तसे आजार होत जातात. जरी आव्हान आपल्या मनाला आणि शरीराला सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देत असली तरीही आपल्याला जर वेळाआधीच येणारं म्हातारपण टाळायचं असेल ना तर आपण आपल्या तणावग्रस्त जीवनशैलीत बदल घडवून जीवन तणाव विरहित करायला हवं. तणाव कमी करण्यासाठी जागरूक नक्कीच राहा. आपल्याला वाटणाऱ्या भीती आणि चिंता खऱ्या असोत किंवा खोट्या, पण त्यांच्यामुळे जो तणाव निर्माण होतो आपण टाळू शकत नाही एवढे मात्र निश्चित आहे. आणि या तणावामुळे फक्त काळजी किंवा चिंताच वाढत नाही तर तणावाच्या आपल्यावर अनेक मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होतात आणि ज्यामुळे अगदी आपल्या पचन संस्थेपासून ते त्वचेपर्यंत सर्वच गोष्टींवर वाईट परिणाम होतो. आणि त्यामुळे आपण तणाव टाळण्यासाठी समस्या येण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्यात आणि त्यासाठी कित्येक लोकांनी माइंडफुलनेसचाच म्हणजे जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. तणावरहित होण्याच्या या उपाययोजनेमध्ये जागरूक होण्याला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आले आणि आपण कोणत्या परिस्थितीत कसा प्रतिसाद देतो आणि कसं रिॲक्ट करतो यावर लक्ष केंद्रित करणं ही जागरूकतेची पहिली पायरी आहे. आणि असं केल्यामुळे आपण आपोआपच वर्तमानात राहतो आणि ज्यामुळे विचार आपल्या नियंत्रणाबाहेर जात नाहीत आणि विचारांचा विनाकारण होणारा गुंता आपण टाळू शकतो. एका आजारामुळे प्रचंड तणावग्रस्त झालेला रॉबर्टो यांनी माइंडफुलनेसचे सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर होण्यासाठी स्वतःचं व्यस्त आणि गतिमान जीवन सोडून दिलं
आणि असे माइंडफुलनेसचे सर्टिफिकेट इन्स्ट्रक्टर अलिब्रास म्हणतात की आपल्याला जी विचारांवर विचार करायची सवय लागली आहे तिच्यामुळे आपण एक प्रकारे चक्रव्यूहामध्ये अडकलो आहेत आणि या चक्रव्यूहातून बाहेर यायला आपण शिकलं पाहिजे. आणि आपण असे कितीतरी लोक माहिती असतील जे बातम्या पाहता पाहता किंवा फोनवर बोलता बोलता नाश्ता करत असतात. तुम्ही जर त्यांना विचारलं की तुम्ही खाल्लेल्या ऑमलेटमध्ये कांदा होता का, तर ते उत्तरच देऊ शकत नाहीत. आणि जागरूकतेच्या अवस्थेपर्यंतच पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान अर्थात मेडिटेशन. आणि ध्यानामुळे बाहेरील जगातून आपल्याला पोहोचणाऱ्या माहितीला चाळणी लावून योग्य माहिती आपल्याला मनामध्ये साठवता येते आणि पाठवताही येते. आता श्वसनाच्या व्यायाम आणि योगा तसेच बॉडी स्कॅनच्या माध्यमातूनही हे साध्य करता येतं. आता माइंडफुलनेस म्हणजेच जागरूकता ही प्रशिक्षणाने प्राप्त करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक त्यामध्ये सातत्य आणि सराव असेल तर आपण आपल्या मनावर लक्ष केंद्रित करून तणाव कमी करू शकतो व दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो. थोडासा तणाव हा चांगला असतो. दीर्घकालीन आणि जास्त प्रमाणातील तणाव जरी दीर्घायुष्यासाठी आहे आणि तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक असतो, पण कमी प्रमाणात असेल तर हा तणाव हा आपल्यासाठी फायदेशीर असतो. आणि असंही दिसून आलं आहे की नक्कीच युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मानसशास्त्रांचे प्रोफेसर आहेत आणि त्यांनी 20 वर्ष तणाव आणि मानवी जीवनावर त्यांचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला की जे लोक काही अंशी तणावाखाली असतात आणि त्यांच्यासमोर भरपूर काही येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी ते तनमन लावून कष्ट करतात, असे लोक आरामदायी आणि सुप्त जीवन जगणाऱ्या लोकांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगतात. यामधून त्यांनी असा निष्कर्ष काढला की ताणतणावाचा लहानसा डोस जीवनावर सकारात्मक परिणाम करतो. आणि जे लोक काही प्रमाणात तणावाखाली असतात ते ज्यांना जास्त आनंदी जीवन जगतात आणि चांगल्या सवयी निर्माण करतात आणि कमी प्रमाणात धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयींचा आहारी जातात. आपण या विचारांमध्ये आणि मी जे तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये ज्या 27 अशा 110 पेक्षा जास्त वर्ष जगलेल्या लोकांना भेटणार आहोत. आणि त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्याविषयी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. आणि हे लोक अतिशय जीवन जगले आणि वृद्धापकाळातही काम करत होते. बसून राहणं वय वाढण्याचं कारण बनू शकतं. आता पाश्चिमात्य देशांमध्ये एका जागी बसून काम करण्याची संस्कृती वाढीला लागली आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा अशा आजारांना निमंत्रण मिळतंच आणि त्याचबरोबर त्याच्या वयोमानावर विपरीत परिणामही होतो. आणि कामाच्या जागी किंवा घरी एकाच ठिकाणी बसून जास्त वेळ काम केल्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि त्याचबरोबर श्वसनाची प्रक्रियाही मंदावते. आणि एकाच जागी बसून राहिल्याने हायपरटेन्शन, अपचन, हृदयरोग, हाडे ठिसून होण्यासारखे आजार जास्त होतात. आणि नुकत्याच केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एकाच जागी बसून काम केल्यामुळे प्रतिक्रिया शक्तीवर परिणाम होतो आणि पर्यायाने पूर्ण शरीर संस्थेचं काम नक्कीच बिघडत असतं आणि तुम्हाला सर्व एनर्जी लो वाटू लागते. ही समस्या फक्त तरुण आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि वर्गांचीच नसून सर्व वयोगटातील लोकांची आहे. ज्या मुलांना एका जागी बसण्याची सवय असते त्या मुलांमध्ये फार कमी वयामध्ये लठ्ठपणासारखे आजार पाहायला मिळतात आणि ज्यामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळतं आणि भविष्यात मोठा धोका उद्भवतो. त्यामुळे लहानपणापासूनच सक्रिय आणि कार्यक्षम जीवनशैलीची सवय विकसित करायला हवी. आणि एका जागी बसून न राहणं हे वाटतं तेवढं कठीण नाही. त्यासाठी थोडीशी हालचाल आणि दिनचर्येमधील थोडासा बदल फार मोठं काम करतो. आपल्याला अंतरंगातून आणि बाह्य कृतीतून सतत कार्यक्षम राहण्यासाठी लहान सहान बदल करण्याची नक्कीच गरज आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये काही बाबी अंतर्भूत कराव्या लागतात. ते म्हणजे कामाला जाताना पायी चालत जा. हे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कमीत कमी 20 मिनिटं चाला आणि लिफ्टपेक्षा जिन्याचा वापर करा. यामुळे तुमचे स्नायू बळकट होतीलच, त्याचबरोबर श्वसनक्रियाही जास्त सशक्त बनेल. आणि सामाजिक कार्यामध्ये भाग घ्या. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जो वेळ तुम्ही टीव्ही समोर बसून घालवणार होतात त्या वेळात शरीराला हालचाल करायची सवय लागते. आणि जंक फूडपेक्षा फळे खाण्यावर भर द्या. यामुळे वारंवार खात राहावं लागणार नाही आणि जास्तीत जास्त सकस आहार मिळेल. आणि योग्य प्रमाणात झोप घ्या. आणि 7 ते 9 तासांची झोप ही आवश्यक आहे, पण त्यापेक्षा जास्त झोप आपल्याला सुस्त बनवते
आणि लहान मुलांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर खेळा किंवा एखाद्या संघाचे सदस्य बना. आणि यामुळे शरीर तर तंदुरुस्त होतच, पण त्याचबरोबर मनालाही नवीन ऊर्जा मिळते आणि स्वप्रतिमाही नक्कीच उंचावत असते. आणि आपल्याला त्यातनं त्यात आपला आत्मविश्वास वाढत जात असतो. तुमच्या दिनचर्याच्या जागरूकतेने अभ्यास करा आणि शरीराला हानिकारक असलेल्या सवयी ओळखून त्या सवयींच्या ऐवजी चांगल्या सवयी नक्कीच लावा. आपल्या रोजच्या जीवनात हे छोटे छोटे बदल केले तर आपलं मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतील आणि दीर्घायुष्याची बीजही पेरली जातील. स्वस्थ राहण्याचं रहस्य काय आहे? जरी आपलं वय बाह्य आणि अंतर्गत दोन्ही स्तरावर वाढत असलं, जरी आपण शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर मोठं होत असलो, तरीही लोकांचं वय समजण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्यांची त्वचा. त्वचा ही आतमध्ये घडत असलेल्या बदलांचा परिणाम असते आणि ती शरीराच्या आत जे काही घडत आहे ते दाखवणारा आरसा असते. आणि जे लोक मॉडेलिंग करतात त्यातले बहुतांश असं सांगतात की कोणत्याही फॅशन शोच्या आदल्या रात्री ते 9 ते 10 तास चांगली झोप घेतात. त्यामुळे त्यांच्या त्वचेला एक प्रकारची लकाकी येते आणि त्यांची त्वचा तजेलदार, स्वस्त आणि सुरकुत्यारहित दिसते. विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की झोप हे चिरतरून राहण्यासाठीच प्रभावी साधन आहे. आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरामध्ये मेलाटोनिन आणि हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे आपलं शरीर चिरतरून राहायला मदत होते. प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असलेलं मेलाटोनिन आपल्याला जास्त काळ जगण्यासाठी मदत करतच आणि कित्येक इतर फायदेही देतं. यामुळे प्रतिकार शक्ती वाढते, कॅन्सरशी लढण्यासाठी लागणाऱ्या घटकांची निर्मिती होत असते, नैसर्गिकरित्या इन्शुलिनची निर्मिती होते, अल्झायमर सारख्या आजारांची शक्यता कमी होते, हृदयरोग प्रतिबंधक घटकांची निर्मिती होते. आणि या कारणांमुळे मेटल रोटीन आपल्याला चिरतरून राहण्यास मदत करतं. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या वयाच्या 30 वर्षानंतर मेलाटोनिनचं उत्पादन आपोआपच कमी होतं आणि आपण याची भरपाई पुढील गोष्टींनी करू शकतो. संतुलित आहार घेणं आणि आहारात कॅल्शियमचे जास्त प्रमाणात अंतर्भाव करणं, दररोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेणं आणि योग्य प्रमाणात झोप घेणं, शांत झोपेवर परिणाम करणारा तणाव, मद्य, तंबाखू आणि कॅफीन सारख्या गोष्टी टाळणं. शांत आणि चांगली झोप न झाल्यामुळे मेलाटोनिनचं प्रमाण घटतं आणि कृत्रिमरित्या मेलाटोनिनची निर्मिती करून वय वाढण्याची गती कमी करता येईल का, यावर संशोधक संशोधन करत आहेत. आणि जर असं झालं तर दीर्घायुषी जगण्याचं रहस्य आपल्याच आतमध्ये आहे आणि हे सिद्ध होईल. चिरतरून राहण्याचा दृष्टिकोन मनामध्ये असामान्य शक्ती आहे आणि आपलं शरीर तरुण दिसावं की वृद्ध यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. कित्येक डॉक्टर असं मानतात आणि ते तसं मानतातही आणि की शरीर तरुण राहण्यासाठी दिसण्यासाठी मन कार्यरत आणि उत्साही असणं जास्त आवश्यक आहे. आणि हे इकिगाईचं तत्व आहे. आणि अर्थात फक्त समस्येच्या जर तुम्ही किंवा आणीबाणीच्या वेळी याचा उपयोग न करता कायमच उत्साही राहण्याची गरज असते. येशिवा युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये दीर्घायुषी लोकांमध्ये 2 समान धागे पाहिले गेले. एकतर या लोकांकडे प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन असतो आणि दुसरं म्हणजे ते भावनिकदृष्ट्या फारच सक्षम आणि जागरूक असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जे लोक सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनातील समस्यांकडे बघतात आणि जे चांगल्या भावनांना योग्य दिशा देऊ शकतात ते दीर्घायुषी जीवनाच्या मार्गावर नक्कीच ते असतात. आणि सोशिक दृष्टिकोन समस्यांमध्ये असतानाही चेहऱ्यावरील हास्य आणि शांतता ढळून देणारी व्यक्ती जास्त तरुण दिसते. अशा प्रकारच्या संयमित जीवनशैलीमुळे चिंता दूर पळते आणि तणावाची पातळी कमी होण्यासही मदत होते. आणि संयमही जीवनशैलीमुळे हे साध्य होतं. 100 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त जीवन जगलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी समान पाहायला मिळतात. आणि या लोकांच्या आयुष्यामध्ये समस्या आलेल्याच असतातच, पण या लोकांनी समस्येला सकारात्मकतेनं सामोरे जाण्याची कला आत्मसात केलेली असते आणि ते नेहमी समस्यांचा सामना करून त्यावर मात करतात आणि कधी त्यांच्या आहारी जाऊनही हार मानत नाही. एवढं लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून तुम्ही स्वस्थ राहिलं पाहिजे आणि स्वस्थ जीवन जगलं पाहिजे, तरच तुम्ही सर्व काही आपल्या जीवनामध्ये अगदी मिळवू शकाल आणि भरपूर काही तुम्ही गोष्टी आपल्या मनासारख्या करू शकाल. म्हणून तुम्ही दीर्घायुषी आणि स्वस्थ राहणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि देव आपल्या पाठीमागे असणारच आहे, पण तुम्ही स्वस्थ राहिलेत तर तुम्ही देवालाही भजू शकता आणि देवाचं गुणगान करू शकता आणि तुम्हाला सर्व काही मिळवण्यास मदत होईल.
आणि तुम्हाला सुखी आयुष्य लाभेल आणि समाधानी तुमच्या जीवनात तुम्ही भरपूर होऊन जाल. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी राहण्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा जो आहार आहे आणि तुमची जी झोप आहे ती नीट घ्यायची आहे. आहारमध्ये नीट तुम्ही खायचं आहे. नक्कीच तुम्हाला आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये दिसतील आणि सर्व काही तुम्हाला बदलू लागेल. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा जीवन जगत असता तेव्हा तुम्ही ताणतणाव अजिबात घ्यायचा नाही आणि डोक्याला ताण द्यायचा नाही. त्यामुळे आपलं वय मर्यादा कमी होत असते आणि आपल्यामध्ये भरपूर काही गोष्टी वाढत असतात आणि चुकीच्या गोष्टी आपल्या शरीरात वाढ घेत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टींचा धोका वाढू लागतो. त्यामुळे ताणतणाव घेऊ नका आणि ताणतणावापासून दूर लांब राहायला शिका. एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथे संपूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.